खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीचा जो दौरा गेले 4-5 दिवस चालू होता, तो पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका, नगरपालिका याच्या बांधणीसाठी कार्यकर्त्यांचं शिबिर घेऊन प्रशिक्षण घेण्यासाठी हा दौरा आणि या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी हा दौरा अरेंज केला होता. पण गेल्या 5-6 दिवसामध्ये जो पाऊस झालाय आणि त्या पावसाने जे महाराष्ट्रामध्ये लोकांचं नुकसान झालंय ते बघताच आम्ही या दौऱ्याचं अख्खं स्वरूप हे म्हणजे अतिवृष्टी जिकडे झालीये, पाण्याने नुकसान जिकडे झालंय, या शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना भेटण्यासाठी हा दौरा मग आम्ही त्याचं स्वरूप चेंज केलं. ह्याच्या आधी आम्ही कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, माढा करत आज कर्जत, जामखेड करत बीडमध्ये आलं. उद्याचा हा दौरा नांदेड, लोहा कंधार इथे असणार आहे आणि मग तिकडनं तसंच मराठवाडा करून अकोल्यामध्ये हा दौरा समाप्त होणार आहे. संबंध महाराष्ट्रभर अतिवृष्टी सुरू आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत जाहीर केली आहे शासनानं, ती एकदम तुटपुंजी आहे. शासनाने जी मदत जाहीर केली आहे ते खऱ्या अर्थाने मदत नाही तर इकडच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. कारण जर आपण रकमा बघितल्या तर आपल्याला कळेल की कोणाचाही गुजारा ह्याच्यामध्ये होऊ शकणं शक्य नाही. ज्यांची जमीन 1 हेक्टर पर्यंत पाण्याखाली आहे त्यांना 8,500 ते 10,000 हे कबूल केलेत. दुसऱ्या बाजूला 2 दिवस ज्यांचं घर पाण्याखाली आहे त्यांना 5,000 रुपये हे कबूल केले. ज्यांचं दुधाळ जनावर वाहून गेले त्यांना 4,000 पर्यंतचा मोबदला कबूल केलाय आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचं ओढकाम करणारं जनावर आहे त्यांना 2,000 पर्यंतचा मोबदला. आपण जर हा मोबदला बघितला आणि 2025 मधली महागाई आणि परिस्थिती आणि दर बघितले तर आपल्याला कळेल की एका कुटुंबासाठी तर नाही, हा एका माणसासाठी पण पुरेसा नाहीये. ही परिस्थिती आपल्याला दिसते आणि म्हणून मी म्हणतो का हा मदतीचा हात नाही तर अपमान आहे शेतकऱ्यांचा. दुसऱ्याच बाजूला आपण बघितलं तर पंजाब सरकार 80,000 रुपये पर हेक्टर हे शेत जमीन पाण्याखाली गेली तर देते, जिकडे महाराष्ट्राचं शासन फक्त 8,500 रुपये देते. आणि ह्या परिस्थितीमध्ये जिथे शासनाने लोकांची मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांचं पाठराखण केलं पाहिजे आणि ज्यांचं नुकसान झालंय त्यांचं पालनदार म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्याच्यापेक्षा सरकार इथे लोकांची हाल कसे वाढवेल ह्याच्याच मागे लागले. दुसऱ्या बाजूला आपण अजून एक गोष्ट बघितली तर एक खूप गंमतशीर नियम आहे की ज्यांचा पंचनामा किंवा फोटोज हे मागितले. आता ज्या जमिनीवरती 15-15, 20-20 फूट पाणी चढले तिकडे लोकांना जाऊन पंचनामा करणं तर काही शक्य नाही आणि तिकडे लोकांना जाऊन फोटो काढणंही शक्य नाही. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये 98 साली जेव्हा पूर आला होता तेव्हा त्यांनी एक पॉलिसी चालू केली होती की पंचनामा झाल्यावर उरलेली रक्कम पण त्याच्या आधी शेतकऱ्याला तातडीने त्याच्या हातामध्ये 5,000 रुपये ठेवणं म्हणजे त्याचा गुजारा, त्याचा रोजगार आणि त्याचं तिकडचं जीवन तरी थोडं लाईनीवरती मार्गावरती यायला मदत होते. आता 2025 मध्ये 98 मध्ये दिलेलं 5,000, 20,000 किंवा 15,000 रक्कम करून कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला काहीही हरकत नाही आणि मग त्याच्यानंतर पंचनामा झाल्यावर बाकीचा नुकसानाच्या नुसार नुकसान भरपाई ही करायला पाहिजे. आरक्षण हा इकडच्या अनुसूचित जातींचा, मागासवर्गीयांचा, दलितांचा हक्क आहे आणि अधिकार आहे. इथे बऱ्याच लोकांना असे चुकीचा गैरसमज होतो की आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम आहे किंवा ज्यांना गरीब आहेत त्यांना आरक्षण दिलं जातं. हा एक खूप मोठा गैरसमज. आरक्षण हे प्रतिनिधित्वाचं स्वरूप आहे. ज्या समूहांना, ज्या समाजांना इतिहासामध्ये डावललं गेलं होतं, ज्यांच्यावरती हिंसाचार केला होता, ज्यांच्यावरती अन्याय केला होता, ज्यांच्यावरती भेदभाव केला होता, त्यांना आजच्या स्वतंत्र भारतामध्ये जागा मिळावी, प्रतिनिधित्व मिळावं म्हणून या प्रतिनिधित्व स्वरूपाचं आरक्षण या देशामध्ये चालू केलंय. आणि आरक्षणाला, आमचा जातीनिहाय आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी इकडच्या तमाम आरक्षण विरोधी पक्षांच्या विरुद्ध आम्ही नेहमीच लढतो. एकीकडे शासनाची मदत जाहीर करते, 8,500 असेल, 6,800 असेल, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या जमीन ह्या पूर्ण वाहून गेलेल्या आहेत, ते नदीत स्वरूप आले आहेत. त्यांना 8,500 मदत काहीच मिळणार नाही. हे बघा, पूर्ण नदीचं स्वरूप नसेल आलं आणि पूर्ण जमीन नसेल वाहून गेली तरी 8,500 कोणत्याही कुटुंबाला किंवा शेतकऱ्याला पुरेसं नाही. आपण बघितलं असेल तर आज शेतकऱ्यांच्या जमिनीचा भाव समजून घेतला, त्यांच्या शेतमालाचा भाव समजून घेतला तर 8,000 त्याचे 10% पण नाही होत खऱ्या अर्थाने. आणि म्हणून 8,500 देऊन लोकांचं काय होणार आहे हा एक महत्वाचा प्रश्न येतो. आणि तेच बघत असताना इकडे सरकार दुसऱ्या बाजूला म्हणतं की सरकारच्या तिजोऱ्या खाली, पण आपल्याला दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम, सण सोहळे,
त्याच्याच बरोबर बॅनरबाजी ह्याच्यावरती सरकारची निधी मोठ्या प्रमाणात खर्च केलेली जाते. आणि मला एवढंच वाटतं की हा पैसा अजून कुठेही फुकट उडवण्या किंवा जाळण्यापेक्षा तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा. शेतकऱ्यांसाठी तातडीची मागणी काय असेल? माझी शेतकऱ्यांसाठी तातडीची मागणी एवढीच आहे की जसं अकोल्याच्या पॅटर्नवरती 98 मध्ये थोडी मदत दिली होती, तसंच पहिले 15 ते 20,000 आणि मग पंचनाम्यानंतर बाकीची रक्कम ही त्यांना द्यावी. त्याचबरोबर जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे आरोग्य कॅम्प, मेडिकल कॅम्प, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे पुराबरोबर पाण्याबरोबर बरेचसे आजार पसरतात, आरोग्याची समस्या उभी राहते. त्याच्याच बरोबर जिकडे जिकडे लोकांना स्थलांतरित केलंय त्यांच्यासाठी राहण्यासाठी कॅम्प्स बऱ्याच ठिकाणी अजूनही समाज मंदिरांमध्ये किंवा गावातल्या शाळेमध्ये लोकांना स्थलांतरित केलंय. तिकडनं त्यांना हलवून सरकारी कॅम्प सेटअप झाले पाहिजेत आणि त्या लोकांचं घरामध्ये ऍक्सेस मिळेपर्यंत, घरातलं पाणी किंवा शेतातलं पाणी ओसरेपर्यंत त्यांना या सरकारच्या कॅम्पमध्ये ठेवलं पाहिजे. शेतकऱ्यांना ज्यांना शेती करणं शक्य आहे त्यांना परत त्यांचा रोजगार मार्गावरती आणण्यासाठी बियाणं आणि बिया या तातडीने सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर कडधान्य, अन्न हे लोकांना तातडीने उपलब्ध करून दिलं सरकारने करून दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. गेल्या सभेमधून आपण सावकारांना आणि फायनान्स चालकांनाही एक उपदेश केलेला आहे की त्यांनी सक्तीची वसुली थांबवावी, नाहीतर वंचित बहुजन आघाडी आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर देईल. जे प्रायव्हेट फायनान्स किंवा सावकारी चालते ती एक खूप चुकीची पद्धत आहे आणि मी म्हणतो की ते भारताच्या संविधानाच्या विरोधात आणि ती गैरकानूनी. ते इतके दिवस चालत आली आहे, त्यांनी स्वतःचे मार्ग शोधले, त्यांना इकडच्या प्रस्थापितांनी पाठबळ दिलाय आणि वेगवेगळ्या लोकांच्या मजबुरीनी आणि गरजेपोटी यांचं दुकान अजून चालू राहिलेलं आहे, हे एक सत्य बाब आहे. पण आपण जर मे मधली हिंगोली मधली घटना बघितली तर आपल्याला दिसेल की रात्री सावकाराच्या भीतीमुळे रात्री 2 वाजता शेतात काम करत असतानाचा एक ट्रॅक्टर हा पाण्यात पडला आणि 7 लोकांचा जीव गेला. आता हे कशामुळे झालं तर सावकारांच्या धाकामुळे. इथे सावकारांची वसुली किती बिकटपणे चालते, लोकांना त्यांचा शोषण कसं केलं जातं, पैसे वसूल करण्यासाठी लोकांची मारहाण, महिलांचं शोषण हे सुद्धा सावकारीच्या प्रकरणामध्ये समोर आले. आणि ह्या परिस्थितीमध्ये, ह्या पुराच्या परिस्थितीमध्ये मी नुसतंच एवढं आवाहन केलं होतं की सावकारांनी त्यांचे पैसे सोडून माणुसकीची भूमिका घ्यावी आणि त्यांनी त्यांची माणुसकीची भूमिका घेतली नाही तर आम्ही आमची माणुसकी विसरू. आहे आपण आज त्याची भेट घेतली. नेमकं घरच्यांचं काय म्हणणं आणि पोलीस प्रशासन त्यांना मदत करत नाही, काय सांगा? पोलीस प्रशासनाने अक्षरशः हा प्रकार दाबून खाण्याचा प्रयत्न केलाय. इकडच्या SP पासून सगळे आरोप्यांना वाचवण्याचा सरळ सरळ प्रयत्न करतात. कारण ज्या माणसाकडे जे आयो आहेत त्यांच्याकडे आष्टीचा चार्ज असलेल्यांना इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर कसं नेमलं जातं हा पहिला मुद्दा. तिकडे 2 अजून पोलीस ऑफिसर्स होते, एक पवार म्हणून एक आणि एक बल्लार म्हणून. या लोकांनी इन्व्हेस्टिगेशनची दिशाभूल करणं, गवायांची नावं जेव्हा जबाब घेतो विटनेसचा त्या विटनेसवरती दबाव टाकून त्यांचा जबाब फिरवण्याचा प्रयत्न आणि केस दर्जच नाही करणं आणि जेव्हा जेव्हा कोणीही महत्वाचं माहिती सांगत असेल तेव्हा त्यांना हास्यास्पद काढणं, हे मोठा प्रकार त्याच्याबरोबर झाला होता. आणि त्याचबरोबर एक मोठी घटना अशी घडली आहे की तिकडे आय विटनेसनी जी प्रामुख्याने मुख्य आरोपीचं नाव घेतलंय त्या मुख्य आरोपीला पोलीस अटकच नाही करत. ज्या माणसाने म्हणजे ज्या माणसाच्या हातात चाकू होता तो माणूस अर्ध्या तासात सरेंडर होतो. याचा अर्थ हाच होतो की त्या माणसाचा बळी देऊन मास्टर माइंड बाहेर राहिलेला आहे. आणि माझं पोलिसांना एवढंच म्हणणं आहे की